नमस्कार, मी दत्तात्रय विष्णू जांभळे वी आर मोर या कंपनीतून आलेलो आहे आणि आजचा विषय आहे हेल्दी व्यक्तीने हेल्दी कसं राहावं, निरोगी व्यक्तीने निरोगी कसं राहावं. कुठल्याच व्यक्तीला असं वाटत नाही की मला कॅन्सर व्हावा किंवा डायबिटीस व्हावा, परंतु होतो. मग त्याच्यापासून दूर राहण्यासाठी काय खाल्लं पाहिजे हा आजचा विषय आहे. उदाहरणार्थ, ह्या जगात जर 100 कोटी माणसं असतील, त्याची 600 कोटी आहेत म्हणा किंवा त्याहीपेक्षा जास्त आहेत, परंतु उदाहरणासाठी पकडू, एक 100 कोटी जर माणसं असतील त्यातली 10% माणसं ही मोठ्या आजाराला बळी पडलेली आहेत. मोठ्या आजाराला बळी पडलेली आहेत. सुदैवाने 90% माणसं अजूनही मोठ्या आजाराला बळी पडलेली नाही आहेत आणि त्यातलीच माणसं आजार येऊन त्या 10% मध्ये जातात. म्हणजे जे 90% हेल्दी माणसं आहेत त्यांनी कायमस्वरूपी हेल्दी कसं राहावं आणि त्यासाठी काय खावं हे सांगण्यासाठी आजचं प्रयोजन, आजचा प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे. उदाहरणार्थ, आपल्या शरीरातील पॅनक्रियाज आहे. तो पॅनक्रियाज स्वादुपिंड जर खराब झालं तर रक्तातील साखरेचं प्रमाण वर खाली होतं. मग आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला इंग्लिश गोळी देतो. ती गोळी साखरेचं प्रमाण कंट्रोल करायला मदत करते नक्कीच, परंतु स्वादुपिंडाला रिपेअर करत नाही आणि त्यामुळे ते प्रमाण कंट्रोल करण्यासाठी त्या गोळ्या कायमस्वरूपी खाव्या लागतात आणि अति गोळ्यांचं सेवन केल्यामुळे आपण इतर आजारांना बळी पडतो.